विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी पात्र व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यापूर्वी झालेले पेपर सोल्युशन, म्हणजेच यापूर्वी कोणत्या प्रकारची प्रश्न आली होती ते सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला सेकंदात सोडवता आली पाहिजेत. पाहूयात अशीच महत्त्वपूर्ण अशी 2 प्रकरणावरील महत्त्वाचे प्रश्न लगेच. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचे सर्व घटक पूर्ण केलेले आहेत. प्रत्येक कन्सेप्ट म्हणजेच स्कॉलरशिपचा जर विचार केला, स्कॉलरशिप गणित यामध्ये आपण सर्व व्हिडिओ, प्रत्येक टॉपिक, ईच चॅप्टर म्हणजे प्रत्येक घटक अगदी बेसिक पासून समजून घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये आता आपण सुरू करणार आहोत नवोदय प्रवेश परीक्षा. यासाठी महत्त्वपूर्ण अशी गणिताची गेस प्रश्न म्हणजे 2013 पासून आतापर्यंत म्हणजे 2019 पर्यंतचे नवोदय परीक्षेत विचारण्यात आलेली महत्त्वाची प्रश्न टॉपिक वाईज आपण घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक, जो नवोदयसाठी पहिला टॉपिक आहे नंबर अँड नंबर थेअरी म्हणजे संख्या आणि संख्याबद्दल विशेष अशी माहिती, त्याचबरोबर फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर म्हणजे पूर्णांक संख्यावरील क्रिया, या 2 टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न जे यापूर्वी नवोदय परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असे हे यापुढील सर्व टॉपिक असणार आहेत. तर पाहूया नंबर अँड नंबर थेअरी अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर. In this video we learn about the basic concept about Navodaya previous exam question and its explanation. Let's we start the previous Navodaya entrance exam and main questions in this chapter. तर पाहूया पहिला प्रश्न. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, the sum of the digit of 2-digit number is 11. When 27 is added to the number, we get the number with digit interchanged. Find the number. तर हा प्रश्न 2009 मध्ये नवोदय परीक्षेमध्ये विचारला होता. तर या प्रश्नाचा मराठीमध्ये नेमका अर्थ काय होतो तो समजून घेऊयात सुरुवातीला आणि नंतर आपण प्रश्न सोडवूयात. तर प्रश्नाचा अर्थ असा आहे, 2 अंकी संख्यातील 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 येते व त्यात 27 मिळवले असता त्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. तर ती संख्या कोणती? म्हणजेच द सम ऑफ द डिजिट ऑफ 2 डिजिट नंबर, 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज आहे 11, त्यामध्ये जर 27 मिळवलं ॲडेड टू द नंबर वी गेट द नंबर विथ डिजिट इंटरचेंज्ड, तर त्या अंकाची अदलाबदल होते. तर यासारखा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर लक्षात ठेवा पर्यायाचा आपल्याला वापर करावा लागणार. म्हणजे पहिला पर्याय आहे 83, 8 आणि 3 बेरीज 11 येते हे लक्षात घ्या. 8 आणि 3 11 आहे. यामध्ये जर आता 27 मिळवलं तर काय होईल? 7 आणि 3 0, हातच्याला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 111. तर या अंकाची अदलाबदल होत नाही, म्हणजे पहिला पर्याय चूक आहे. दुसरा पर्याय घेऊया आपण 74. यामध्ये पण 7 + 4 किती होतं? 11. यामध्ये 27 प्लस करूयात म्हणजे 27 मिळवूयात. 7 आणि 4 11ला 1, हातच्या 1, 7 आणि 1 8 आणि हे 2 10 म्हणजे 101. डिजिट इंटरचेंज होत नाहीत.
त्यानंतर हा पण पर्याय चूक आहे. तिसरा पर्याय चेक करूयात आपण. 47 4 + 7 या ठिकाणी यांची बेरीज येते 11, म्हणजे पहिली कंडिशन पूर्ण आहे. त्यानंतर 27 प्लस करूयात. 7 आणि 7 14ला 4 हातचे 1 4 5 6 आणि 1 7 74. तर पहा या ठिकाणी 47 मध्ये जर 27 प्लस केलं तर 74 येतं, म्हणजे हे डिजिट इंटरचेंज होतात. 4च्या ठिकाणी 7 7च्या ठिकाणी 4 हे डिजिट इंटरचेंज झालेलं आहे. 47 74 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल, म्हणजे पर्यायाचा वापर करावा लागेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी 4 डिजिट नंबर आर देअर, म्हणजेच 4 अंकी एकूण संख्या किती आहेत. 4 अंकी एकूण संख्या किती. तर यासाठी लक्षात ठेवा एक ट्रिकच आहे कायमस्वरूपी. आपण जर 1 अंकी पाहिलं, 1 अंकी म्हणजेच 1 डिजिट, तर 9 संख्या आहेत. 2 डिजिट म्हणजे 2 अंकी, या 90 संख्या आहेत. 3 डिजिट 900 संख्या आहेत, 900. 4 डिजिट 9000 संख्या आहेत. 5 डिजिट म्हणजे 5 अंकी असेल तर 90000 संख्या. तर आपल्याला किती विचारले पहा. हाऊ मेनी 4 डिजिट नंबर, म्हणजे 4 डिजिट किती आहेत 9000. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज. 2013 नवोदय परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. म्हणजेच आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्यामधील फरक शोधायचा आहे. आता या सर्व व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्नांचाच अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी बेसिक काहीही सांगितलं जाणार नाही, फक्त प्रश्नापुरतं मर्यादित सांगितलं जाणार आहे. कारण बेसिक आपण सर्व स्कॉलरशिप परीक्षेचे जे व्हिडिओ होते सुरुवातीचे स्टार्टिंगचे त्याच्यामध्ये हे सर्व पाहिलेलं आहे. मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9 9 9 9 आणि 9, म्हणजे 9 वेळेस 5, म्हणजे 9 हा अंक 5 वेळेस. तर लहानात लहान 5 अंकी संख्या 1 0 0 0 0. तर यामध्ये फरक काढायचा असेल तर डिफरन्स काढावा लागेल. 9 मधून 0 गेले 9 9 9 9 आणि 9 मधून 1 गेलं 8, म्हणजे उत्तर असेल 89,999. पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते असेल ऑप्शन नंबर 4. तर हा प्रश्न जर तुम्हाला सुरुवातीला सोडवायचा असेल तर तुम्ही आधी सोडवू शकतात व्हिडिओ थांबवून, आणि मग नंतर स्पष्टीकरण पाहू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर फॉर्म्ड बाय यूजिंग ऑल डिजिट 0 4 6 8 इज. तर या प्रश्नाचा नेमका अर्थ असा होतो 6 अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या मधील फरक किती. आणि त्या संख्या तयार करण्यासाठी आपल्याला 0 4 6 8 यांचा वापर करायचा आहे.
म्हणजे यापासून तयार होणाऱ्या 6 अंकी लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक काढायचा आहे। तर यापासून जर 6 अंकी संख्या पाहिली आपण, ग्रेटेस्ट म्हणजेच मोठी, तर मोठी संख्या तयार कोणती होईल 6 अंकी, तर हे 8 8 8 3 वेळेस घ्यावं लागेल, त्यानंतर येईल 6 4 आणि 0। तर या अंकापासून ही 6 अंकी तयार झाली आहे संख्या मोठ्यात मोठी। लहानात लहान संख्या जर विचार केली आपण तर इथलं स्मॉल 4 येईल, त्यानंतर 0 आणखी 3 वेळेस घ्यावं लागेल, 0 0 0 आणि 6 8। तर यामधला फरक आपल्याला शोधायचा आहे। तर ही जर वजाबाकी केली तर याचं उत्तर येईल 488572। वजाबाकी तुम्ही करून पहा स्वतः, तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर मिळेल। तर हा जो पर्याय आहे 4,88,572 पर्याय क्रमांक 1, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग ईच ऑफ द डिजिट। तर या ठिकाणी या सर्व अंकाचा वापर करून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे, 5 अंकी संख्या। तर लहानात लहान जर संख्या तयार करायची असेल आणि 5 अंकी, तर सर्वात सुरुवातीला लहान अंक तर 0 घेता येणार नाही म्हणून 1 घ्या, त्यानंतर आहे 0, त्यानंतर आहे 2, त्यानंतर येईल 4 and 6, म्हणजे संख्या होईल 10,246। जर आपण पर्याय पाहिला या ठिकाणी 10,246 ऑप्शन नंबर 4। आणि हा प्रश्न 2013 मध्ये विचारलेला होता। तर यासारख्या प्रश्न संख्या ज्ञानवर नवोदयमध्ये विचारले जाऊ शकतात। 2 किंवा 3 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। पुढचा प्रश्न आहे विच इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्मड युजिंग द डिजिट 9 इन द टेन्स। म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो, हा प्रश्न 2017च्या परीक्षेत विचारला, हे लक्षात घ्या। तर आपल्याला प्रश्नाचा विचारलाय की 9 हा अंक दशक स्थानी असलेली 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती। म्हणजेच विच इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्मड युजिंग द डिजिट 9 इन टेन्स। म्हणजे 9 हा अंक दशक स्थानी असला पाहिजे 10th प्लेसला। तर या ठिकाणी आपण जर पर्याय पाहिले सर्वच, तर या ठिकाणी पहा 9 आहे, 9 दशकलाच आहे, 9 टेन्सलाच आहे, 9 टेन्सलाच आहे। आता लहानात लहान पाहिजे, तर यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे हे आपल्याला चेक करावं लागेल। तर सर्वात लहान संख्या आहे 1092। दिस इज द स्मॉलेस्ट नंबर, ऑप्शन नंबर 1। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे इफ द सम ऑफ द नंबर्स रिटन इन ईच रो कॉलम अँड डायगोनल्स इज द सेम देन द व्हॅल्यू ऑफ x, y अँड z रिस्पेक्टिव्हली आर। तर या तक्त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत ते समजून घेऊयात आपण। 8 3 4 1 y 9 x z आणि 2। तर याची उभी आडवी तिरवी बेरीज जी आहे तिरकस ही समानच येते। तर या ठिकाणी x, y आणि z यांच्या किमती काय असतील हे आपल्याला शोधायचं आहे। तर या उदाहरणामध्ये उभ्या तिन्ही संख्येची अशा तिन्ही ओळीमध्ये बेरीज किंवा आडवी बेरीज किंवा तिरकस बेरीज समान येते। याचा जर आपण विचार केला तर 8 3 आणि 4 यांची बेरीज येते 15। आता या ठिकाणी 8 1 आणि x बरोबर किती घ्यावं म्हणजे बेरीज 15 येईल। तर ही बेरीज जर 15 यायची असेल आपणास तर x ची किंमत घ्यावी लागेल तुम्हाला 7। त्यानंतर आता या ओळीमध्ये जर पाहिलं आपण
सॉरी 8 आणि 1 9, एक्सची किंमत घ्यावी लागेल 6, एक्स बरोबर 6. तर या ओळीमध्ये जर पाहिलं तर याची बेरीज जर आपल्याला 15 पाहिजे असेल तर 9 आणि 1 10 आणि y म्हणजे मग y ची किंमत असेल 5. तर हे येईल या ठिकाणी 6, y च्या ठिकाणी असेल 5. आता या ठिकाणी पहा 6 आणि हे 2 8, बेरीज जर 15 पाहिजे असेल तर z असेल 7, म्हणजे z ची किंमत येईल 7. म्हणजे अगदी अर्ध्या मिनिटामध्ये हा प्रश्न सुटतो, इतका हा सोपा प्रश्न आहे. तर x ची किंमत 6, y ची किंमत आहे 5 आणि z ची किंमत आहे 7, म्हणजे 6 5 7. पर्याय क्रमांक 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. तर हा 2014च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे द सम ऑफ प्राईम नंबर्स आउट ऑफ द नंबर, म्हणजे खालीलपैकी मूळ संख्यांची बेरीज किती. मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो खालीलपैकी सर्व मूळ संख्यांची बेरीज किती येते. मूळ संख्यांची बेरीज. तर या ठिकाणी जर आपण पाहिल्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला सुरुवातीला पाहून घ्यावं लागेल. तर दिलेल्या याच्यामध्ये मूळ संख्या पहा 17 एक आहे, त्यानंतर 13 प्राईम नंबर, 41 ऑल्सो प्राईम नंबर, 2 ऑल्सो प्राईम नंबर, 31 प्राईम नंबर. तर यांची बेरीज आपल्याला पाहिजे. या ठिकाणी 51 हा प्राईम नंबर नाही. तर बेरीज करत असताना 17 13 41 2 आणि 31. तर या दोन्हीची जर बेरीज केली 17 आणि 13 तर ही बेरीज येते 30. या दोन्हीची जर बेरीज केली तर ही येईल 43 आणि या ठिकाणी 31. हे जर आपण या ठिकाणी घेतलं तर हे होईल 31. पुन्हा या सर्वांची बेरीज करूया. 3 आणि 1 4, 3 4 7 आणि 3 10, म्हणजे ऍडिशन आलेली आहे 104, 104. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन नंबर 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर 33 अँड 97. तर 33 व 97 यासाठी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला चेक करायचं आहे. 2015च्या नवोदय परीक्षेमधील हा प्रश्न आहे. तर बोथ आर प्राईम नंबर, दोन्हीही मूळ संख्या आहेत. दोन्हीही मूळ संख्या. तर या ठिकाणी हे 97 मूळ संख्या आहे, 33 मूळ संख्या नाही, कारण याला 3 आणि 11 भाग जातो, म्हणजे पहिलं विधान चूक आहे. बोथ आर को प्राईम म्हणजेच सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या. तर या ठिकाणी लक्षात घ्या हा आहे 97 आहे मूळ संख्या आणि ही आहे संयुक्त संख्या, म्हणजे दिस इज कंपोजिट नंबर अँड दिस इज प्राईम नंबर. आणि आपल्याला एक माहिती आहे, एक प्राईम नंबर असेल आणि दुसरी कंपोजिट असेल तर या दोन्हीही को प्राईम नंबर असतातच. को प्राईम असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 33 आणि 97 या सहमूळ संख्या आहेत. पुढचा जर पाहिला पर्याय बोथ आर द मल्टिपल ऑफ 11 म्हणजे दोन्ही पण 11च्या पाड्यामध्ये आहेत का, नाहीत, म्हणजे हे चूक आहे. आणि बोथ आर इवन नंबर, दोन्हीही इवन नंबर आहेत का, नाहीत, म्हणजे हे पण चूक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बोथ आर को प्राईम नंबर, सहमूळ संख्या आहेत. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर एनी नॅचरल नंबर n. तर n ही कोणतीही नैसर्गिक संख्या असेल, कोणतीही नैसर्गिक संख्या
तर खालीलपैकी सत्य काय असेल हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा, n ही कोणतीही नैसर्गिक संख्या, म्हणजे n बरोबर आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो. n बरोबर 1 2 3 4 5 असं. तर पहिलं विधान आहे n चा वर्ग हा n च्या घनापेक्षा मोठा असतो. आपण n बरोबर 2 घेऊयात. काय होईल पहा, n चा वर्ग मोठा आणि n चा म्हणजे 2 चा घन. तर n चा वर्ग झाला 4, हा 2 चा घन म्हणजे 8, यापेक्षा मोठा आहे का? हे चूक आहे, म्हणजे पहिलं पर्याय सुद्धा चूक आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये आहे n घन पेक्षा n वर्ग मोठा, म्हणजे n वर्ग पेक्षा n घन मोठा. तर n बरोबर जर आपण 1 घेतलं, म्हणजे आपल्याला हे सर्वांसाठी चेक करायचं असतं, फक्त 2 साठी नाही. जर आपण 1 जर घेतलं, 1 चा घन मोठा आहे 1 च्या वर्गापेक्षा, 1 चा घन 1च मोठा आहे 1 चा वर्ग 1च. तर हे पण चूक होतं, कारण n बरोबर आपण 1 पण घेऊ शकतो, म्हणजे हे पण विधान चूक आहे. आता हे 2 विधान जर चूक असतील तर त्यांची वजाबाकी 0 येणं किंवा 0पेक्षा मोठे असणं हे पण चूक आहे. म्हणजे या ठिकाणी एकच पर्याय राहतो, n हा नेहमी 0पेक्षा मोठा आहे. तर आता n बरोबर आपण n इज इक्वल टू या ठिकाणी कोणताही नंबर जर घेतला आपण तर तो 0पेक्षा मोठा असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, n इज ग्रेटर दॅन 0 हे सत्य असेल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, जो 2015 नवोदय प्रवेश परीक्षेसाठी विचारला होता. द सम ऑफ ऑल प्राईम नंबर बिटवीन 70 to 80, म्हणजे 70 ते 80 च्या दरम्यान सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? सर्व मूळ संख्याची बेरीज. तर पहा, 70 ते 80 च्या दरम्यानच्या जर मूळ संख्या आपण पाहिल्या तर ते आहेत 71, 73 and 79. या सर्वांची जर बेरीज केली तर 9, 3 12 आणि 1 13ला 3 हातचे 1, 7 3 चा 21 and 1 22 and the addition is 223. तर बेरीज येईल 223, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्राईम नंबर इन द नंबर फ्रॉम 1 to 20? अतिशय महत्वाचा प्रश्न. 2014ला हा प्रश्न विचारला होता. तर या ठिकाणी 1 to 20 विचारलंय तुम्हाला. 1 to 50, 1 to 30 कोणताही प्रश्न येऊ शकतो. तर याचा अर्थ असा आहे, 1 ते 20 पर्यंत, 1 ते 20 पर्यंत मूळ संख्यांची टक्केवारी किती? तर टक्केवारी कशी काढायची आपण शिकलेलो आहोत. तर 1 ते 20 पर्यंत एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या आहेत 20. त्यामध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर एकूण मूळ संख्या आहेत 8, म्हणजेच 20 पैकी किती आहेत? 8. आता याला जर पर्सेंटेज करायचं असेल तर आपण सूत्र शिकलेलं आहे. याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. 0 0 कट होईल, बे 1 बे, बे चोक 8 आणि 4 आणि 10चा जर गुणाकार केला 40, पुढे पर्सेंटेजचं चिन्ह लावा, 40%. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन यू फॉर्मड बाय युजिंग द डिजिट 980 विदाउट रिपीटिंग एनी डिजिट? 2014च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. म्हणजेच 9, 8 आणि 0 अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील? तर या ठिकाणी जे अंक दिलेले आहेत ते आहेत 9, 8, 0. तर पहा, यापासून 3 अंकी संख्या लिहू शकता तुम्ही. 980
908 890 809. तर या एकूण 4च संख्या तयार होतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द प्रोडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर बाय द डिजिट 0, 9 and 6. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 0, 3 आणि 6 पासून तयार होणारी मोठ्यात मोठी 3 अंकी आणि लहानात लहान 3 अंकी यांचा गुणाकार किती असेल. 2014च्या नवोदयमध्ये प्रश्न विचारलाय. तर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे आपल्याला. मोठ्यात मोठी संख्या यापासून तयार होणारी असेल 960 आणि लहानात लहान ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट लहानात लहान संख्या असेल 609. तर यांचा प्रोडक्ट आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे 960 इंटू 609. तर हा प्रोडक्ट किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा, याचा गुणाकार करा आणि या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर येतो हे आपण लिहू शकतात. आणि हा प्रश्न डायरेक्ट तुम्ही ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा लिहिला तरी चालेल, कारण हा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फॉर द फॉलोइंग सम फाइंड द मिसिंग डिजिट. तर खालील बेरजेसाठी या ठिकाणी ही बेरीज आहे. तर या ठिकाणी जे चिन्ह दिलेले आहेत या ठिकाणी फुली आहे, इथं वर्तुळामध्ये बेरीज आहे, चौकोनात टिंब दिलाय. तर यासाठी आपल्याला अंक शोधायची आहेत. आणि हा प्रश्न 2015 नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारला होता. तर यासारखा जर प्रश्न परीक्षेत आला तर कसा सोडवायचा पहा. 8 आणि 7 15ला 5 हातचे 1 म्हणजे कॅरी 1 आलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा 1 आणि हे 3 4 होणार आहे, पण इथं दिले 5. तर आता हे 5 होण्यासाठी या ठिकाणी कोणता अंक असावा. तर या ठिकाणी वर्तुळात हे जे प्लस साइन आहे यासाठी आपल्याला 1 अंक असेल तरी चालतो. 1 म्हणजे या ठिकाणी बेरीज येईल 5. त्यानंतर या ठिकाणी पहा आता 2 आणि किती असेल तर या ठिकाणी 1 येईल आणि 2 आणि कितीची बेरीज 1 येईल म्हणजे 11 पण येऊ शकते. तर या ठिकाणी हा जो बॉक्स असणार आहे चौकटीत बॉक्स याची किंमत 9 असायला पाहिजे. म्हणजे हे 2 आणि 9 11 येईल आणि याची कॅरी म्हणजे 1 हातच्या इथं येईल. आता या ठिकाणी पहा 4 आणि 1 5 होतो, पर या ठिकाणी आहे 8 म्हणजे ही जी फुली आहे या ठिकाणी 3 हा अंक असला पाहिजे. तर हे याचं योग्य उत्तर असणार आहे. आता हा जर आपण ऑप्शन चेक केला तर पहा फुलीसाठी 3 या ठिकाणी दिसतं तुम्हाला. दुसरीकडे कुठंच फुलीसाठी 3 नाही. त्यानंतर वर्तुळात +1 म्हणजे हे आहे आणि चौकोनात टिंब म्हणजे 9. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 7 is the greatest digit used in the 4 number x, y, z and t. It occurs only once in each number. Which is the greatest of the 4 number? म्हणजे या 4 अंकापैकी. तर या ठिकाणी पहा 4 संख्या आहेत x, y, z आणि t. आणि या ठिकाणी हा त्याच्या पुढे हे जे संख्या दिलेल्या आहेत तर या ठिकाणी एक संख्या असणार आहे त्याच्यामध्ये 7 अंकीय 100 प्लेसला आहे. या ठिकाणी 7 आहे 100 प्लेसला. या ठिकाणी आहे 1000 प्लेसला. या ठिकाणी आहे 10 प्लेसला आणि या ठिकाणी असेल युनिट प्लेसला. तर या ज्या फुल्या दिसतात तुम्हाला बाकी तर हे सर्व 7 पेक्षा लहान असणार आहेत. लक्षात घ्या म्हणजे 7च सर्वात मोठी संख्या आहे. जर 7 सर्वात मोठी संख्या असेल तर ह्या फुल्यापैकी कुठलाही अंक जर तुम्ही गृहीत धरलात, समजा पहिला अंक आपण फुली म्हणजे 6 धरूयात, 6 7 6 6. दुसऱ्याच्या ठिकाणी हे 7 आहे पहा
आणि पुढे सर्व फुले जर 6 6 6 असू शकतात. या ठिकाणी पण पुन्हा 6 6 7 6 आणि 6 6 6 7 म्हणजे 7 हा अंकच सर्वात मोठा असेल तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे पहा, बिगेस्ट नंबर, तर तो असेल हा 7000 असलेला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हिअर बिगेस्ट नंबर इज वाय. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की बिगेस्ट नंबर कोणता दिलाय, स्मॉलेस्ट नंबर कोणता दिलाय, तर हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, द व्हॅल्यू ऑफ 150 इंटू 0 इंटू 5 इंटू 4 प्लस 700 इज. तर या ठिकाणी या सर्वांची किंमत काढायची. हा प्रश्न विचारलाय 2013 मध्ये. तर या ठिकाणी पहा, हा प्रश्न सोडवत असताना उत्तर कसं काढता येतं, 150 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 700. तर आता या ठिकाणी हे 0 आहे म्हणून बऱ्याच जणांना वाटतं की याचं उत्तर पटशिरी लगेच 0 आणि पर्याय पण दिलाय आपल्याला, परंतु थोडं काळजीपूर्वक सोडवा. या ठिकाणी गुणाकार जो आहे ह्या दोन्हीचा गुणाकार, इथपर्यंत गुणाकार आणि इथपर्यंत गुणाकार आहे, म्हणजे ह्या सर्व गुणाकाराचं उत्तर येईल 0 आणि अधिक 700 असंच राहील पुढे, आणि पुढे येईल मग हे 700 जशाला तसं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटलं असेल की 0 आहे, पटशिरी लगेच उत्तर 0 लिहून टाकावं. तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा, गुणाकार कुठपर्यंत आहे तिथपर्यंतच ते 0 होतं, पुढे प्लस असेल तर प्लस करावं लागेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 101 गुणिले 0 गुणिले 11 इज इक्वल टू. तर याचा गुणाकार किती येतो. आता या ठिकाणी मात्र उत्तर 100% 0 येईल, कारण हा गुणाकारच आहे आणि या गुणाकाराचं उत्तर येतं 0. म्हणजे 1 जरी 0 असेल सर्व गुणाकारामध्ये तरी उत्तर 0, ऑप्शन नंबर 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला, या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक संख्या मालिका दिली आहे, तर या सर्वांची किंमत किती येते असं विचारलंय आणि हा प्रश्न 2014 मध्ये विचारला होता. तर आपण पहिला कंस पाहूया, 1 अधिक 2 वजा 3. तर 1 अधिक 2 किती होईल, 3 वजा 3 म्हणजे याची किंमत 0 येते. यानंतर 4 अधिक 5 वजा 9 म्हणजे 4 अधिक 5 9 वजा 9 याची पण किंमत 0 येते. त्यानंतर 6 आणि 7 13 वजा 13 म्हणजे 0. 8 आणि 9 17 वजा 17 म्हणजे 0. 11 आणि 13 12 आणि 13 25 वजा 25 म्हणजे 0. आणि पुन्हा ह्या सर्व शून्याची बेरीज करायची म्हणजे उत्तर येईल 0. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 243 गुणिले 3 गुणिले 2 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग गुणिले 0 गुणिले 4. आता हे 1 0 आहे आणि सर्व गुणाकार आहे, लक्षात घ्या, तर याचं उत्तर येणार 0. पर्याय क्रमांक 4. आणि हा प्रश्न 2016 नवोदय परीक्षेमध्ये विचारला होता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 10 8 10 अँड 12 इज. म्हणजेच 3 अंकी संख्या शोधायची आपल्याला, ज्याला 8 10 आणि 12 नी भाग जातो, नी भाग जाणारी 3 अंकी संख्या. तर पहा, आता अगोदर आपण चेक करूया की इथं 10 आहे, तर 10 न कुणाला भाग जाईल, या ठिकाणी 0, याला 10 न भाग जातो, 10 न जातो, 10 न जातो. आता राहिलं काय, 8 न भाग जाणे. तर या ठिकाणी आणखी एक गोष्ट अशी आहे की 8 न भाग जायचा असेल तर या तिन्ही संख्येला 8 न भाग घालून पाहावा लागेल. तर आपण हे 999 भागिले 8 करूयात. 8 1 8, 8 1 8, 1 उरलं, 8 2 16, 3 उरलं, 8 3 24, 6 या ठिकाणी
6 उरेल, म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजे हा पर्याय तर कट झाला कारण याला 8 ने भाग जात नाही. हा तर पर्याय सुरुवातीलाच कटलाय कारण ह्याला 10 नेच भाग जात नाही. 2 संपले, आता हे 2 राहिले. यामध्ये आता 8 ने भाग जाणारी संख्या पाहूयात. 996 ला 8 ने जातो का भाग? 8 1 8, 8 1 8, 1 उरलं, 8 2 16 आणि 0, 8 ने गेलेला आहे. त्यानंतर आता 10 ने गेला, 8 ने गेला, 12 ने जातो का पाहूया. 960 भागिले 12, 12 1 12, 12 8 96 आणि हे 0 म्हणजे 80. याला पण 12 ने भाग जातो, म्हणजे हे तर उत्तर आहे. आता हे 900ला पण चेक करावं लागेल आपल्याला, कारण सॉरी हे 900 आणि 960 मध्ये. आता 900ला 8 न भाग जातो का पाहूया. 8 1 8, 8 1 8, 1 उरलं, 10 होईल. 8 1 8, 2 उरले, भाग जात नाही, म्हणजे याचं उत्तर आहे 960च. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 960 ला 8, 10 आणि 12 ने भाग जातो. तर आपल्याला वेगवेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करावा लागेल, किंवा डायरेक्ट भाग पण आपल्याला घालता आला पाहिजे. आणि यासारखे भागाकार करण्याचा सराव करा. जास्तीत जास्त असे भागाकार जर करू शकलात तर तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये उत्तर मिळेल. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ टू नंबर्स इज 9,87,654 if one of the number is greater than the other by 20,100 then the greatest number of the two number is. तर हा 2014च्या नवोदय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याची एक सोपी अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की दोन संख्यांची बेरीज दिली आहे आपल्याला, ती आहे 9,87,654. दोन संख्यांची बेरीज किती आहे? 9,87,654. आणि एक संख्या दुसरी संख्येपेक्षा 20,100 मोठी आहे. म्हणजे दोन संख्येतील जो फरक आहे, दोन संख्येतील फरक तो आहे 20,100. तर आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे. तर मोठी संख्या शोधायची असेल तर एक सोपी पद्धत सांगतो. मोठी संख्या, त्या दोन्हीपैकी मोठी, तर ह्या दोन्हीची बेरीज करा अगोदर. 9,87,654 आणि दुसरी आहे 20,100. या दोन्हीची बेरीज करून घेऊयात आपण. 4 5 7 7 8 आणि 2 10 0 चल 1 10. तर ही झाली बेरीज. तर या बेरजेला 2 न भागायचे आपल्याला आणि मग तुम्हाला मिळेल मोठी संख्या. तर मोठी संख्या शोधण्यासाठी 2 न भागूयात. बे 1 बे पंचे 10, पुन्हा शून्याचा भाग म्हणजे 0, पुन्हा 7 आलं. बे त्रिक 6, 1 उरेल 17 होईल. बे 8 16, पुन्हा 1 उरेल. बे 7 14, 1 उरेल. बे 7 14. म्हणजे मोठी संख्या आहे 5,03,877. 5,03,877. तर आपण जर हा पर्याय पाहिला, आपण 5,03,877, तर 5,03,877 पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. तर हे आहे मोठी संख्या शोधण्यासाठी. जर तुम्हाला लहान संख्या शोधायची असेल, लहान संख्या, तर या दोन्हीची वजाबाकी करायची आणि 2 ने भागायचं, तुम्हाला लहान संख्या मिळेल. लक्षात ठेवा, मोठी संख्या जर पाहिजे असेल तर बेरीज करून 2 ने भागा. लहान संख्या पाहिजे असेल तर वजाबाकी करून 2 ने भागा. इफ यू वॉन्ट बिगेस्ट और ग्रेटेस्ट नंबर देन यू ऍड अँड डिवायडेड बाय 2, बट यू वॉन्ट स्मॉल नंबर देन यू सबट्रॅक्ट अँड डिवायडेड बाय 2. तर यासारख्या ट्रिक खूप महत्वाच्या आहेत, ज्यामुळे आपण सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द सम ऑफ टू नंबर इज 1,25,600. इफ वन ऑफ द टू नंबर इज लेस दॅन बाय 14,400 देन
विच इज द स्मॉलेस्ट नंबर. तर पहा, यासारखाच प्रश्न 2013ला विचारला होता. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की दोन संख्यांची बेरीज ही आहे 1,25,600 आणि त्या दोन संख्येतली ही आहे बेरीज आणि फरक म्हणजेच डिफरन्स. दोन संख्येतला जो फरक आहे तो आहे 14,400. म्हणजे एक संख्या मोठी आहे म्हणजे फरक आहे, थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे दोन संख्येची बेरीज दिली आहे आणि दोन्हीतला जर फरक दिला असेल तर आता आपणास या ठिकाणी लहान संख्या शोधायची आहे. लहान संख्या म्हणजेच स्मॉलेस्ट नंबर. तर स्मॉलेस्ट नंबर काढत असताना यांचा फरक म्हणजे वजाबाकी करा. 1,25,600 वजा 14,400. तर ही जर वजाबाकी केली 0 0 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेले 1, 2 मधून 1 गेलं 1 आणि हे 1, 1,11,200. याला आपल्याला 2 न भागायचंय. तर 1,11,200 याला 2 न भागूयात. 2 न भागत असताना बे 1 बे, या 1 ला भाग जात नाही म्हणून या 11 ला भाग घालूयात. बे 5 10, 1 उरलं 11 होईल, पुन्हा बे 5 10. त्यानंतर 1 उरेल 12 होईल, बे सख्खी 12 आणि हे 2 शून्य जशाला तशी. म्हणजे उत्तर आले आपलं 55,600. तर लहान संख्या असेल 55,600. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. तर त्या दोन्हीपैकी लहान संख्या असेल 55,600. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1,250 पीपल म्हणजे 1,250 माणसे विजिटेड अ सर्कल ऑन फ्रायडे. म्हणजे 1,250 माणसांनी शुक्रवारी सर्कसला भेट दिली. 3 times as many people visited on Saturday than on Friday. म्हणजेच शुक्रवारी जेवढ्या माणसांनी भेट दिली त्याच्या 3 पट माणसं शनिवारी सर्कस बघायला गेली. तर हाऊ मेनी पीपल टेकन टुगेदर विजिटेड द सर्कस ऑन 2 days. म्हणजे पहा, शुक्रवारी सर्कस बघायला जी लोक गेलेली आहेत ती आहेत 1,250 आणि शनिवारी किती गेलेत? शनिवारी तिप्पट, याच्या 3 पट. म्हणजे याच्या तिप्पट म्हणजे याला जर 3 न गुणलं तर हे 0, 3 5 15ला 5 हातच्याली 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3 म्हणजे 3,750 हे शनिवारी गेलेत. शुक्रवारी 1,250 आणि शनिवारी 3,750. टोटल किती गेले एकूण? 0, 5 5 10ला 0 हातच्याली 1, 7 2 9 1 10ला 0 हातचे 1 आणि हे 5. तर टोटल गेलेले आहेत 5,000. म्हणजे एकूण 5,000 माणसे त्या सर्कस बघायला गेलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5,000. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे द डिफरंट व्हरायटीज ऑफ क्लॉथ इज अवेलेबल. म्हणजे कापडाच्या वेगवेगळ्या या ठिकाणी व्हरायटी आपल्याला आहे दिलेल्या आहेत. तर विच टाईप क्लॉथ इज चीपेस्ट. तर कोणतं सर्वात स्वस्त कापड आहे हे आपल्याला विचारलंय. 2013चा प्रश्न आहे. पहिली माहिती आहे 23 मीटर क्लॉथ फॉर RS 460 रुपीज म्हणजे 460. म्हणजेच 23 मीटरला 460 रुपये. तर 1 मीटरला किती येतो? तर या ठिकाणी 460 भागिले 23 आपल्याला करता आलं पाहिजे लगेच. 23 1 23, 23 2 46 आणि हे 0 म्हणजे 20 रुपये. म्हणजे 1 मीटरसाठी 20 रुपये. दुसरा आहे 38 मीटर क्लॉथ फॉर 912 फॉर 1 मीटर. 1 मीटरसाठी काय करावं लागेल? 912ला 38 न भागावं लागेल. 38चा पाडा येत नसेल तर 2 न भागूयात. बे 1 बे, 1 उरलं 92 18, बे चोक 8,
1 उरलं, 2 पंचे 10, 1 उरलं, 2 सख्खी 12. पुन्हा डायरेक्ट 19चा पाड्याने भाग भागवूयात आपण. 19 1 19, 19 दोन्ही 38, 7 उरलं, 19 चौक 76, म्हणजे याची किंमत आहे 24 रुपये. 1 मीटरसाठी 24 रुपये. त्यानंतर तिसरं कापड आहे 15 मीटर क्लॉथ फॉर 375. तर 1 मीटरसाठी जर काढायचं असेल तर 375 भागिले 15 करूयात. 15 1 15, 15 दोन्ही 30, 7 उरलं, 15 5 75, म्हणजे 25 रुपये मीटर. आणि शेवटचा आहे 18 मीटर क्लॉथ फॉर 396, म्हणजे 1 मीटरसाठी जर काढायचं असेल तर 396 भागिले 18, 18 1 18, 18 दोन्ही 36, 3 उरलं, 18 दोन्ही 36, म्हणजे 22 रुपये. तर पहा, पहिल्या प्रकारचं जे कापड आहे ते 20 रुपये मीटर आहे, दुसरं 24 रुपये मीटर, 25 रुपये मीटर आणि 22 रुपये मीटर. तर चीपेस्ट म्हणजे स्वस्त कोणतं आहे तर पहिलं 1 मीटरला 20 रुपये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे द पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट ट्वाइस ॲज मच ॲज अ कॅप. तर या ओळीचा अर्थ असा होतो की सॉक्सची एक जोडची किंमत ही कॅपच्या दुप्पट आहे. म्हणजे सॉक्सची एक जोडी ची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. म्हणजे सॉक्स जे पायात घालायचे सॉक्स असतात त्याची जी एक जोडी असते त्याची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. त्यानंतर इफ 5 पेअर्स ऑफ सॉक्स कॉस्ट इज 1250, म्हणजे 5 पेअरची किंमत किती आहे, 5 जोड्याची किंमत, 5 जोडी सॉक्सची 1250. व्हॉट विल 2 पेअर ऑफ सॉक्स अँड 4 कॅप्स. तर आपल्याला असं विचारले की 2 जोडी प्लस 4 टोपी यांची किंमत किती. तर दिलेल्या माहितीनुसार पहा, 5 जोड्याची किंमत किती दिली आहे, 1250. म्हणजे आपण असं लिहू शकतो 5 जोडी बरोबर 1250. मग एका जोडीची जर किंमत काढायची असेल, एक जोडी, तर हे 1250 भागिले 5 करावं लागेल, म्हणजे 5 न भागावं लागेल. 5 1 5, 5 दोन्ही 10, 2 उरले, 5 5 25 आणि 0, म्हणजे एक जोडी जी आहे ती आहे 250 रुपयाला. एक जोडीची किंमत किती, 250. आता पहा, दिलेल्या माहितीनुसार एक जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. आता एक जोडीची किंमत 250, मग एक टोपीची किंमत किती असेल, याच्या अर्धी, 250च्या हाफ, 125. मीन्स 1 टोपी इज इक्वल टू 125, 1 जोडी इज इक्वल टू 250. तर आपल्याला आता 2 जोड्या पाहिजेत. 2 जोड्या म्हणजे 2 गुणिले एका जोडीची किंमत 250 अधिक 4 टोपी म्हणजे 4 गुणिले एका टोपीची किंमत 125. तर 2 गुणिले 250 हा जर गुणाकार केला तर हा येईल 500 अधिक 4 गुणिले 125 म्हणजे हे पण होईल 500 आणि या दोन्हीची बेरीज येईल 1000. म्हणजेच 2 जोडी सॉक्स आणि 4 टोपी यांची किंमत असेल 1000 रुपये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2016च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर यासारख्या प्रश्नांची विद्यार्थ्यांची तयारी असली पाहिजे. असे प्रश्न विद्यार्थ्यांनी वारंवार सोडवले पाहिजे, तरच नवोदयी प्रवेश परीक्षा पास होऊ शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे इन अन एक्झामिनेशन, म्हणजे एका परीक्षेत रमेश स्कोर्ड
50 marks more than Gurudas, whereas Leela scored 7 marks less than Gurudas in the same examination. If their total score is 83, find the mark scored by Gurudas. तर हा प्रश्न 2017ला विचारला होता. दिलेल्या माहितीनुसार जर हा प्रश्न मराठीत लिहिला तर मराठीमध्ये किंवा याचा मिनिंग असा होतो, रमेश स्कोर्ड 15 मार्क म्हणजे 15 मार्क्स मोर दॅन गुरुदास. म्हणजे रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत. दुसऱ्या माहितीनुसार whereas लीला स्कोर्ड 7 मार्क लेस दॅन गुरुदास. तर लीला जी आहे, लीलाला गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत. आणि ह्या तिघांची एकूण बेरीज जी आहे ती आहे 83. तर आपल्याला गुरुदासचे मार्क विचारलेत किती आहेत. गुरुदास. तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा आणि यासारखा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता आलाच पाहिजे. 2017ला असा प्रश्न विचारला होता. तर हा प्रश्न सोडवण्याची एक पद्धत सांगतो आणि ही पद्धत कायमस्वरूपी डोक्यात ठेवा. सर्वात महत्वाचं, ह्या दोन्ही विधानामध्ये कॉमन कोण आहे, म्हणजे दोन्हीकडे पण रमेश, लीला, गुरुदास, गुरुदास दोन्हीकडे आहे. मग आपण काय करायचं, गुरुदासला x गुण मिळालेत असं समजूयात आपण. गुरुदासला किती, x गुण. आता रमेशला किती आहेत, गुरुदासपेक्षा 15 जास्त. मग रमेश किती असेल, रमेश बरोबर जेवढे गुरुदासचे आहेत त्याच्यापेक्षा 15 जास्त, म्हणजे x अधिक 15 गुण. समजलं. त्यानंतर लीलाला गुरुदासपेक्षा 7 कमी, म्हणजे लीला किती असेल, मग लीला असेल मग गुरुदासपेक्षा 7 कमी म्हणजे x वजा 7 गुण. ठीक आहे. तर आता गुरुदासचे गुण किती आहेत, x. रमेशचे किती आहेत, x अधिक 15. लीलाचे किती आहेत, x वजा 7. ठीक आहे. तर एकूण बेरीज किती आहे, 83. म्हणजे या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे, 83. मग आपण बेरीज करूयात. x अधिक रमेशचे x अधिक 15, लीलाचे x वजा 7 आणि टोटल यायला पाहिजे 83. पहा, आता 5वीच्या विद्यार्थ्यांना एवढं करता आलं पाहिजे. जर तुम्हाला नवोदय परीक्षा क्रॉस करायची असेल, यश मिळवायचं असेल, तर हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि हेच नाही, प्रत्येक टॉपिकमध्ये यासारखी प्रश्न आहेत वेगवेगळी, तर त्या प्रत्येकाच्या ट्रिक माहीत असणं गरजेचं आहे. कारण प्रश्न सुटणं आणि किती वेळेमध्ये सुटणं याला खूप फरक आहे. त्यामुळं कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवता आली पाहिजेत. तर या ठिकाणी आपण बेरीज करूयात. x 1x 2x आणि हे 3x. आता अधिक 15 आणि वजा 7 म्हणजे अधिक 8 राहिलं बरोबर 83. आता थोड्या स्टेप तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे जर आपल्याला नवोदय चांगल्या पद्धतीने पास व्हायचं असेल. तर हे आहे अधिक 8. हे अधिक 8 आपल्याला इथून नको असतं, तर ते इकडं घेतलं की वजा होतं. म्हणजे 3x बरोबर इकडं अधिक आहे म्हणून इकडं आलं की वजा, म्हणजे 83 वजा 8. आता पहा, 3x बरोबर 83 मधून 8 वजा करा, आपल्याला मिळेल 75. आता 3 गुणिले x म्हणजे 3x याचा अर्थ असा असतो की हे 3 गुणिले x असतं, लक्षात घ्या, बरोबर 75. आता हे गुणिले 3 नको आहे, आपल्याला x सेपरेट पाहिजे. मग आपण काय करूया, हे 3 इकडे भागाकारामध्ये घेऊयात. म्हणजे x बरोबर 75 भागिले 3 आणि 3 न भागूयात. 3 1 3, 3 2 6, 1 उरलं, 3 5 15, म्हणजे x बरोबर 25. x ची किंमत किती आली, 25. आणि तुम्ही इथं पण काढू शकता. 3 ला किती न गुणल्यावर 75 येतं, 25 न गुणल्यानंतर. तोंडी पण काढू शकतात. तर x काय आहे, गुरुदासचे मार्क आहेत, म्हणजे गुरुदासला 25 गुण मिळाले. रमेशला x अधिक 15 म्हणजे 25 अधिक 15 म्हणजे 40 गुण मिळाले. आणि लीलाला x वजा 25 म्हणजे 18 गुण मिळाले. तर आता या ठिकाणी तिघांचेही गुण माहीत झालेत.
आपल्याला फक्त गुरुदासचे गुण माहित असणं गरजेचं आहे आणि गुरुदासचे गुण आहेत 25, पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25 हे गुरुदासचे गुण आहेत. तर यासारखा आणखी एक प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत आणि सराव करा. असे प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजेत. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा, आता पुढचा प्रश्न पण तसाच आहे. 2014ला विचारला होता हा प्रश्न, 2014 नवोदयमध्ये. तर प्रश्न काय आहे समजून घेऊयात. करीम स्कोर्ड 15 मार्क्स मोर दॅन रहीम. म्हणजे करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहेत. त्यानंतर मदन स्कोर्ड 10 मार्क लेस दॅन रहीम. मदनला जे आहेत ते मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत. आणि एकूण तिघांचे एकूण आहेत 110, टोटल 110. तर दिलेल्या माहितीनुसार आता दोन्हीमध्ये कोण आहे कॉमन, रहीम. मग आपण काय करूयात, रहीमचे जे मार्क आहेत ते आहेत x. मग करीम किती असेल, रहीमपेक्षा 15 जास्त म्हणजेच x अधिक 15. आणि मदन किती आहे, मग मदन 10 कमी म्हणजे x वजा 10. तिघांची बेरीज 110 म्हणजे दिलेल्या अटीनुसार x अधिक 15 अधिक x वजा 10 बरोबर 110. पुन्हा हे x म्हणजे किती, 3x अधिक 15 वजा 10 म्हणजे अधिक 5 बरोबर 110. आता हे अधिक 5 आपल्याला नको आहे तर इकडे गेल्यानंतर वजा होतं म्हणजे 3x बरोबर 110 वजा 5 म्हणजे 3x बरोबर 105. 3x बरोबर 105 आणि म्हणून x बरोबर 105 भागिले 3. हे 3 इकडे भागाकारामध्ये आलेलं आहे. 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरले 3 5 15 म्हणजे x बरोबर 35. ज्या विद्यार्थ्यांना या प्रकारचा भागाकार येत नाही त्यांनी 105 भागिले 3 असं सोडवलं तरी चालेल. तर x म्हणजे काय, रहीमचे मार्क तर हे आहेत 35. करीमचे किती आहेत, x अधिक 15 म्हणजे 35 अधिक 15 म्हणजे 50 आणि मदन x वजा 10 म्हणजे 25. तर आता विचारलेत कोणाचे मार्क, व्हॉट वॉज द करीम स्कोर. करीमचा स्कोर किती आहे 50 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर मार्क कोणाचे विचारलेत हे समजूनच याचं उत्तर लिहा. सर्वांचे मार्क तुम्ही काढू शकतात आणि हा प्रश्न सोडवायला जास्तीत जास्त 1 मिनिट वेळ लागतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पंकज गॉट 15 मार्क लेस दॅन चारू अँड चारू गॉट 5 मार्क्स मोर दॅन कांता. इफ द सम ऑफ देअर मार्क्स इज 112, हाऊ मेनी मार्क्स डीड कांता गेट. तर या ठिकाणी पहा, पंकज 15 मार्क चारूपेक्षा जास्त आहेत आणि चारू गॉट 5 मार्क मोर दॅन कांता. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार चारू दोन्हीकडे पण आहे. पहा, चारू. आपण काय करूयात, चारूला x गुण आहेत. मग पंकज किती असेल, पंकज गॉट 15 मार्क लेस दॅन चारू म्हणजे चारूपेक्षा 15 कमी म्हणजे x वजा 15. अँड चारू गॉट 5 मार्क मोर दॅन कांता. तर कांताला किती असतील, मग चारू गॉट 5 मार्क्स मोर दॅन कांता. कांतापेक्षा चारूला 5 जास्त आहेत म्हणजे कांताला 5. तर हे जर मांडणी करता आली तर तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकतात. तर या ठिकाणी पाहता यांची बेरीज करूयात आपण. x अधिक x वजा 15 अधिक x वजा 5 बरोबर 112. त्यानंतर हे x म्हणजे 3x तर येणारच आहे. प्रत्येक गणितात हे 3x असणार आहे, लक्षात ठेवा. हे वजा 15 आणि वजा 5 म्हणजे वजा 20.
तर हे वजाची बेरीज वजाबाकी करता येणं गरजेचं आहे. -15 आणि -5 म्हणजे -20 बरोबर 112. आता हे -20 या बाजूला जर गेलं तर प्लस होईल, म्हणजे 3x बरोबर 112 अधिक 20 म्हणजे 3x बरोबर 132 132. तर आपण आता x ची किंमत काढूयात. x बरोबर 132 भागिले 3 3 1 3 3 चौक 12 1 उरलं 3 चौक 12 म्हणजे x बरोबर 44. तर पहा आता दिलेल्या माहितीनुसार चारूला किती आहेत x म्हणजे चारूला असतील 44. पंकज x - 15 म्हणजे 29 आणि कांता x - 5 म्हणजे 39 39. तर आपल्याला विचारले कांताला किती आहेत. कांता 39 मार्क्स, ऑप्शन नंबर 2. तर हा प्रश्न 2013 मध्ये विचारला होता. म्हणजे यासारख्या प्रश्नांचं स्वरूप आपल्याला जर माहित असेल तर आपण परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे average of 3 number is 12.5 if the sum of first 2 number is 19.5 find the third number. म्हणजे याचा अर्थ असा आहे 3 संख्यांची सरासरी 12.5 आहे आणि पहिल्या 2 संख्यांची बेरीज 19.5 आहे. तर तिसरी संख्या किती असा प्रश्न आहे. तिसरी संख्या तर लक्षात घ्या सरासरी जर माहित असेल आपल्याला तर त्या 3 संख्येची जर बेरीज काढायची असेल 3 संख्यांची बेरीज ऍडिशन ऑफ 3 नंबर इज इक्वल टू 3 इंटू ॲव्हरेज म्हणजेच 3 गुणिले 12.5 3 5 15 ला 5 हातची 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3 आणि हे पॉइंट तर ते आलेलं आहे 37.5. तर हे 3 संख्येची बेरीज आहे. त्यापैकी तुम्हाला 2 संख्येची माहिती आहे. मग तिसरी संख्या काढायची असेल तर हे 37.5 मधून 19 पॉइंट वजा करा 5 5 0 पॉइंट 17 मधून 9 गेले 8 राहतील. या ठिकाणी 2 मधून 1 गेलं 1 म्हणजे 18. तर तिसरी संख्या असेल 18 म्हणजेच 18. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा असेल तर आजच व्हिडिओ क्लास जॉईन करा. कारण व्हिडिओ क्लासमध्ये आपण स्कॉलरशिपचे संपूर्ण चॅप्टर आणि नवोदयीचे सर्व घटक वाईज प्रत्येक प्रश्नांचा सराव घेणार आहोत. यापूर्वी परीक्षेत आलेल्या सर्व प्रश्नांचा अगदी सहज सोप्या भाषेमध्ये अभ्यास. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.